कोवाळ सार करण्यासाठी आम्ही लहान पीस घेतला आहे कोवाळचा. त्याच्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ, लहान वाटी, आपण जेवढी क्वांटिटी करणार आहे त्याच्यावर आहे, आणि 1 वाटी तूर डाळ. हे दोन्ही एक अर्धा तास भिजवायला, म्हणजे नंतर मिक्सरला रुळवायला इझी जाते. तोपर्यंत मी हे कट करून घेते. काय बिया काढणार आणि स्किन पण काय खालची हे साल पण काढायची, बिया पण काढायच्या आणि कट करून घेते. कोवाळ पहिल्यांदा चिरून इव्हन कोवाळच्या सालीची सुद्धा महत्त्व चांगलं आहे, त्याची पण रेसिपी करता येते. परत मी दाखवते. कोवाळ एकदम औषधी आहे खाण्यासाठी. अशा प्रकारे हे पण कट करून घ्यायचे. कोवाळ करून होतं शिजण्यासाठी थोडंसं पाणी ठेवायचं. पाणी उकळलं की कोवाळ घालायचं. आता पाणी उकळले, बहुत कंबळ काही जरा शिजले. त्याला काही शिजायला फार वेळ लागत नाही. दोन्ही डाळी चांगल्या भिजल्या गेल्या. आता मसाला रोवून घ्या. खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर. आता आलं आणि लसूण चेचून घेते. मसाला रोवण्यासाठी थोडेसे धने जास्ती घ्यायचे. धने, जिरे, मोहरी थोडीशी घ्यायची. मोहरी, मेथ्याचे 4 दाणे. मेथ्या घालायच्या पण जास्त नाही घालायच्या. आणि ओलं खोबरं वापरायचं शक्यतो स्वयंपाकात. मी ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं नसेल तर मग सुकं घ्या, पण शक्यतो ओल्या खोबऱ्याची टेस्ट वेगळी असते. आणि सगळं चांगलं भाजलं. कोण सांबार म्हणजे चिली पावडर घालणार असेल
त्याने ह्याच्यातच बॅडगी मिरच्या वगैरे घालायच्या. बॅडगी किंवा रेड चिली खारा असते की तिखट ते. मसाला चांगला भाजून घालायचा. तोपर्यंत तिकडं दूध तापायला लागले, शिजून तयार आहे. डाळ पण भिजवून तयार आहे. आता मी काय केलं आहे, आलं लसूण पेस्टच करून ठेवलं आहे, त्यामुळे मिक्सरला काय ते घालणार नाही. आलं लसूण पेस्ट तयार आहे. बॅडगी मिरची काढून तयार आहे. आता छोट आवाज आला की हे कच्चा वास गेला मी सांगतो. आता गॅस बंद करायचा. ह्या दोन्ही डाळी भिजलेल्या आहेत. डाळ हरभऱ्याची डाळ तुरं डाळ घालायची. एक प्रकारे त्याला थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण येते. एक 15-20 मिनटं भिजवलं तरी भरपूर झालं. पहिल्यांदा डाळीला एक राऊंड मारून घ्यायचा. तोपर्यंत हे मसाला गार होतोय. मसाला घालायचा. डाळ अशी अर्धवट हे झाल्या. आता हा मसाला घालायचा आणि नाईस कर. ह्याच्यात काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. तेल तापायला लागलं. मोहरी, जिरे, कढी, आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद. चांगलं 2 मिनटं भाजून घ्या. पाणी आता ह्याच्यात शिजलेलं पाणी ते घाल. ऊद कुंबळकाई मलगे होईल खाण्यासाठी तयार. बूद कुंबळकाई म्हणजे कवाळूचं सांबार खाण्यासाठी तयार आहे. कवाळू आरोग्याला अतिशय चांगलं. टेम्पल स्टाईल करायचं असेल तर ऑनियन गार्लिक वापरायचं नाही. मी काय टेम्पल स्टाईल केलेलं नाही आहे. सगळं तेच टेम्पल स्टाईल आहे, पण फक्त ऑनियन गार्लिक वापरले. ज्यांना चालत नसेल त्याने नाही वापरलं तरी चालतं. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. साऊथ फेमस आहे. उडपी साईड, उडपी मंगलोर साईड अतिशय चांगला. आणि मेन म्हणजे कवाळ आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.